वर्ग संघर्ष म्हणजे मुख्यतः काय आहे की ज्याला आपण फॉल्ट लाईन म्हणतो किंवा संघर्ष बिंदू, हे कम्युनिझम, मूळ कम्युनिझमनुसार तो एकच संघर्ष बिंदू होता, तो म्हणजे आर्थिक आधारावर, म्हणजे भांडवलशाही विरुद्ध कामगार किंवा श्रीमंत विरुद्ध गरीब. तो जसा रशियन मॉडेलवरती जर आपण बघितलं किंवा मार्क्सच्या मनाप्रमाणे जे मॉडेल होतं त्याच्यावर भांडवलशाही विरुद्ध कामगार हा तो संघर्ष होता. माओवादामध्ये तो जमीनदार विरुद्ध शेतमजूर किंवा गरीब शेतकरी अशा पद्धतीचा संघर्ष त्यांनी त्याची कल्पना केली. पण मुळात आपण आणखीन त्याच्या मुळाशी गेलं तर श्रीमंत विरुद्ध गरीब किंवा आहे रे विरुद्ध नाही रे असं आपण म्हणू शकतो. अशा पद्धतीचा संघर्ष म्हणजे वर्ग संघर्ष. आणि आपल्या भारतात नक्षलवादांनी त्याचं आणखीन एक थोडंसं वेगळं स्वरूप त्याची कल्पना केली, ती म्हणजे आदिवासी विरुद्ध इतर, म्हणजे जंगलात राहणाऱ्या आदिवासींना त्यांनी हाताशी धरलं. म्हणजे माओनी जसं ग्रामीण भागातल्या शेतकरी शेतमजुरांना हाताशी धरलं, तसं नक्षलवादांनी ते आपलं लक्ष हे आदिवासींकडे जास्ती मोठ्या प्रमाणात वळवलं असं आपण म्हणू शकतो.